ही गोष्ट एकतर्फी प्रेमाच्या वेदनेची आहे, ज्यामध्ये विजय नावाचा एक मुलगा आपल्या सहपाठी अनुषा व वर प्रेम करतो. विजय आणि अनुषा एकाच महाविद्यालयात शिकत होते. विजय पहिल्यांदाच अनुषाला बघितलं तेव्हा तिच्या सौंदर्याने तो भारावून गेला. ती हुशार, सुंदर आणि नेहमी हसतमुख असायची. तिच्या डोळ्यात एक विशेष चमक होती, ज्याने विजयचे मन जिंकून घेतलं होतं. दररोज विजय अनुषाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे. कधी तिला मदत करायची, तर कधी तिच्या शेजारी बसून काही बोलायचं. अनुषा त्याला चांगला मित्र मानायची, पण विजयच्या मनात तिच्याबद्दल वेगळ्याच भावना होत्या. विजयची रात्रंदिवस फक्त अनुषाचा विचार करण्यात जात होती. तो तिला एकदा आपल्या प्रेमाबद्दल सांगण्याचा विचार करत होता, पण दरवेळी त्याला भीती वाटायची की त्याने जर सांगितलं आणि तिने नकार दिला तर तिचं मैत्रीही संपेल. एकदा कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विजयने ठरवलं की तो अनुषाला आपल्या मनातल्या भावना सांगणार. कार्यक्रमाच्या शेवटी त्याने तिला एकटं गाठलं आणि धीर करून आपलं प्रेम व्यक्त केलं. त्याचं मन धडधडत होतं आणि डोळ्यातील आशा स्पष्ट दिसत होती. अनुषा विजयची भावना ऐकून काही क्षण स्तब्ध राहिली. तिने विजयच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, "विजय, तू माझा खूप चांगला मित्र आहेस, पण मी तुला फक्त एक मित्र म्हणूनच बघते. माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काहीच नाही. मला आशा आहे की आपण आपली मैत्री कायम ठेवू शकू." विजयच्या मनातल्या भावना तुटल्या, पण त्याने अनुषाचा निर्णय मान्य केला. त्याला ठाऊक होतं की प्रेम एकतर्फी असेल तर ते प्रेम नव्हे, तर वेदना होईल. त्याने हळूहळू अनुषाच्या मैत्रीचा स्वीकार केला आणि तिला कधीही आपल्या प्रेमाने त्रास दिला नाही. हळूहळू विजयने आपल्या वेदनांना सावरलं आणि अनुषाच्या मैत्रीचं महत्त्व समजून घेतलं. तो स्वतःला एक नवी दिशा देऊन पुढे गेला आणि जीवनात यशस्वी झाला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेमात स्वार्थ नसावा आणि कुणाच्याही भावना जबरदस्तीने बदलवता येत नाहीत. प्रेमाने दिलेल्या वेदना वेळेत भलेच कमी होत नाहीत, पण त्यातून मिळालेला अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवतो.